येऊ देऊ नका. कुमार नाईक वन ऑफ द लिजन प्लेयर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. समोर बॅटिंग साठी दिशांत आणि जितू ही जोडी आलेली आहे. दिशांत स्ट्राईक एंडला आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 10.25च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि असं असताना एका षटकामध्ये किमान एक मोठा फटका मारायचा आहे. तो सुद्धा वाळुंज सारख्या बलाढ्य बॉलिंग अटॅक समोर. सही का बरस जी यहाँ पर 24 गेंदे 41 का पीछा है. ये मुकाबला ट्विस्ट लेकर आएगा. डीप मिड विकेट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ शॉर्ट कवर शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी वाइडिश पर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. मैच ऑन. पहली गेंद खिला जवाब थी अंपायर के पास. अपील अंपायर ने उसे निकाला. गेंद डिक्लेरेशन में जाती हुई 1 रनों के लिए. 1 रन के साथ बल्लेबाजों ने नहीं अपना खाता खोला मगर टीम का खाता खुला है. बल्लेबाजों को अपने खाते को ओपन करना है. और बरस जी आप इस मैदान पर 23 बॉल है. 40 का पीछा होगा या नहीं होगा मगर आपने सही चर्चा की है. अनुभव है गेंदबाजों के पास मगर वो अनुभव कितना काम देकर जाएगा इस मैदान पर. नाही रातोडीचा जो काही खेळ राहिला बोलिंगच्या अगेन्स्ट तो थोडासा वरच्या कॅटेगरीचा होता. कारण ज्या बहरामध्ये बोलिंग संघ होता त्यांच्या त्या फॉर्मला त्यांनी चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे क्षमता आहे रातोडीमध्ये त्या क्षमतेला ते कशा प्रकारे वाव जातात. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. चेंडू ओहो झेल सुटलाय. झेल सुटला. प्रयत्न चांगले होते. डेडिकेशन लेवल जर आपण पाहिली तर अतिशय चांगली आहे. खूप चांगलं डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू देत आहेत आणि वाळुंज संघाची ताकद आहे. वाळुंज संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. वाळुंज संघाचं क्षेत्ररक्षण त्यांची ताकद आहे आणि वाळुंज संघाचा त्यांचा एकत्रितपणा त्यांची एकजूट ही मोठी ताकद आहे आणि या सर्व गोष्टींना भेदायचं आहे सध्याला रातोडी संघाला. शॉट अंपूल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपलाय आणि फलंदाज जितूचा खेळ संपलाय. चला खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज. अब बात है बोलिंगच्या या सुंदरसा मैदान आणि गावामध्ये श्री गणेश बोलिंगच्या वतीने आपण पाहतोय मित्रांनो विकास ट्रॉफी 2024चा सराव आपण पाहतोय मित्रांनो. शॉट पूल होता मिस टाइम झाला शॉट आणि सुंदरसा झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. एक लाजवाब विकेट मिलता हुआ नजर आ रहा है मगर आप बल्लेबाजों को बैकअप नहीं इस मैदान पर एक साझेदारी जोड़नी होगी. भरत जी ऐसी विकेट गिरते रहे तो ये मुकाबले में अपना खेल समाप्त होता हुआ नजर आएगा. नाही भागीदारी नितांत गरजेची आहे. नितांत गरजेची. जर तुम्ही खेळपट्टीवरती उभे राहाल एकामागोमाग एक धावा बनवत जाल तर गोलंदाजावर दडपल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेम ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद. वन मोर विकेट डाउन. तेजस राम जी की चाल देखो आंखों की मचाल देखो. आज रंगणार बघतील आज
आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक चला वाळूंच्या संघ इतका वेळ नाही आहे रजन आपल्याकडे सातत्याने सर्वांना एकच विनंती करण्यात येते आज मॅच थोड्या जास्त आहेत काल 10 मॅच साठी आपल्याला 6:45 वाजले होते 6:45 नव्हे तर 7 वाजले होते आज आपल्याकडे एक मॅच एक्स्ट्रा आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती घेऊन त्या प्रकारचा जास्त वेळ घेऊ नका 4 षटकांचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला खेळवायचे आहेत साई पहिला चेंडू यावेळेला बॅटची एज अँड गॉन फलंदाज बाद क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक थँक्यू डिझाईन ज्याची चर्चा चालू होती ना झहीरभाई मगाशी तुम्ही पण उल्लेख केला भागीदारी ती भागीदारी रचल्याशिवाय तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीत आणि भागीदारी रचण्याचा कोणताही मांडा दिसत नाहीये मोठा फटका मारायचा तरी काय मॅच तर चालू होऊ द्यात सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट तर करा मॅचला जसं पुढे नेत जाल गोलंदाज कदाचित चूक करेल का चूक करेल त्याच्या मागचं एक लॉजिक आहे ज्यावेळेला डॉट बॉल येतो तेव्हा गोलंदाज काही विचार करत नाही चेंडू डॉट येतोय परंतु जर का प्रत्येक चेंडूवरती धाव येते त्यावेळेला गोलंदाज विचार करतो की कोणत्या प्रकारे आपण चेंडू निर्धाव कसा काढायचा आणि निर्धाव काढण्याच्या नादामध्ये काहीतरी वेगळं परिवर्तन काढण्याचा प्रयत्न करतो त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्यावेळेला होणारी चूक ही तुमच्यासाठी फायदेमंद असते जर ते तुम्ही करत नाही आहात तर मात्र तुमच्यासाठी अडचणी वाढतात आणि त्या अडचणी वाढताना दिसतात रातोडीसाठी साईचा हा चेंडू ड्राईव्ह केलं चेंडूला थोडीशी जागा मोकळी केली गेली आणि हात मोकळे करत असताना हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू जातोय तो परत एकदा डाउन पूर्ण केली जाते सही का बरसजी इस मैदान पर आपने सही जिक्र किया है कि गेंदबाजों पर आपको विचार मंद करना है अब बल्लेबाजी में सिंगल डबल को ज़्यादा से ज़्यादा ध्यान में देकर बेसिक पर बल्लेबाजी करेंगे तो ये मैच बनाने का मौका मिलेगा मगर आप थोड़ी से बैकफुट पर है आप गेंदबाजों पर हमले चढ़ाने होंगे मगर अच्छी गेंद का सम्मान भी करना होगा साई की गेंद थी कदमों का इस्तेमाल किया गेंद को खेला लंगा पर गेंद हवा में है खिलाड़ी है मगर दोस्तों ये झाड़ के ऊपर गेंद लगी है अब एक रन जरूर मिलेगा ये बल्लेबाज को जीताना आया है अगर भरत भाई ये झाड़ को नहीं लगती तो और एक विकेट बल्लेबाज डगआउट में जाता हुआ नजर आता और यहाँ पर सिलसिला वही चलता रहता तू चल मैं आया क्या कहना चाहेंगे आणि कालच्या दिवसापासून आजपर्यंत अशी पहिला अटेम्प्ट आहे तो झाडाला लागून झेल टिपलाय या वर्षी असं काही दिसलेलं नाहीये की झाडाला लागून कॅच पकडला गेला पहिला असा अटेम्प्ट आहे पहिल्यांदा असं झालंय साई पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे येतोय झेल खाली झेल टिपलाय एकदा झाली चूक एकदा दिली नशिबानी साथ सारखं नाही होत आणि तसं चित्र घडलं विकेट येते वन मोर विकेट डाऊन फॉर राठोडी सामनेली और समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये टिपण्याचा प्रयत्न हो व्हॉट अ कॅच हे कळायला मार्ग नव्हता झेल होता कोणाचा आणि कुमार नाईक त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतःला झोकून देत दिसले वन मोर विकेट डाऊन रातोडी संघाचा अजून एक खेळाडू होतोय Everybody now, clap. Come on, clap.
चेंडू जर पाहिला तर आपण बागेत जातोय. भरोसा जी अब थोड़ा सा टीम के लिए बहुत साबित होते हुआ ये मुकाबला, क्योंकि देश विकेट के सिलसिले जारी हैं और विकेट गिरते रहेंगे तो ये मुकाबला बनाने के लिए आपको देरी होती हुई नजर आएगी और फिर अगले साल जो अपने मैदान पर चुकी की है, गलती की है, उसको एहसास इस मैदान पर दिखाना होगा. क्या कहना चाहेंगे आप? नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या चर्चेकडे येईल. इथे षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर खेळ झाला आहे 2, म्हणजेच 2 षटकं संपलेत आणि 7 धावा दाखल करतात. तुम्ही टार्गेट काय मनामध्ये ठेवलं होतं, किती धावांपर्यंत तुम्हाला जायचं होतं, किती धावांपर्यंत रोखायचं होतं, या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या दिसतात. म्हणजेच इथं प्लॅनिंगमध्येच थोडासा गॅप दिसायला लागलाय. तुमचं प्लॅनिंग प्रॉपर नव्हतं, त्यामुळे त्याचं एक्झिक्युशन सुद्धा तितकं प्रॉपर होत नाहीये. आता एकामागोमाग येणाऱ्या विकेट इतकं मोठं दडपण आणून ठेवलेलं आहे की येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला षटकार चौकाराशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही ज्या वेळेला 4 षटका अगोदर खेळत होता, म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये आला त्यावेळेला तुमच्याकडे पर्याय भरपूर होते. एखादा मोठा फटका किंवा प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जरी घेतल्या असतात, बघा कॅल्क्युलेशन कसं आहे. एक चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकागणिक 12 धावा होतात. 12 धावा प्रत्येक षटकामागे म्हणजे 4 षटकामध्ये 48 होतात. तुमचं टार्गेट तर 41चं होतं. म्हणजे तुम्ही सिंगल डबलने सुद्धा मॅचच्या जवळ जाऊ शकला असतात. तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, ते मोठे फटके मारण्याचा केला तो प्रयत्न तुम्हाला मॅचपासून लांब घेऊन गेला. मोठे फटके एकाच फटका जरी मारला असतात तरी मॅच अजून मोकळी झाली असते. आणि रामजीआबा वाळुंजे सारखा संघ जो वेल प्लॅन करून मैदानात खेळतो, त्यासमोर जर का तुमचे प्लॅन चुकीचं असतील तर मात्र मॅचला गवसणी कुठे घालणार आहात. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 34 म्हणजे 17च्या सरासरी पुढे जायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसन्न लाफ्ट केलं चेंडूला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक नाही, झाडाला लागला. बघा इकडे झाड आडवं आहे आणि मगाशी दसरे सरांनी सुद्धा सांगितलं होतं झाड मध्ये आलं तर मागचं काही दिसत नाही. त्याच्या पुढचं मी नाही बोलणार. त्या झाड समोर आलं की मागचं काही दिसत नाही आणि खरोखरच असंच झालं. ते झाडाला लागलेला चेंडू, त्यामुळे एकदा काढले. यावेळेला लॉफ्ट केलंय चेंडू. ऑन साईडला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव येते. माहित आहे गोलंदाजाला कितीही मेहनत केली तरी प्रॉपर कनेक्शन झाल्याशिवाय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात नाहीये. आणि बडूनच आता गोलंदाजी सुद्धा साधारण केली जाते. कोणत्या प्रकारचा फेरबदल, कोणत्या प्रकारचं वळण, कोणत्या प्रकारची एक्स्ट्रा एफर्ट गोलंदाजीमध्ये दिसत नाहीयेत आणि त्यामुळे सहज आणि सोप्या रीतीने सामन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न वाळुंजे संघाचा दिसतोय आणि मोमेंटम बिल्कुल त्यांच्याच बाजूने झुकलेला आहे. सही का सर जी. 31 रन की और दरकार है. 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 9 गेंदों में 5 गेंदें हवाई सफर करनी होगी, मगर गेंदबाज करने देंगे. ऑन साइड पर खेला है, गेंद हवा में, लंगों पर खिलाड़ी तैनात है और बन गया कैच. बल्लेबाज मैदान के बाहर. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ कमान दीजिए.
सायकोटीचे धावपल खाते धावा जर आपण पाहिल्या तर किती आहेत 11, 4 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. अजून एक डॉट डिलिव्हरी आणि पुढे पण आता या मॅचला आपल्या बाजूने झुकतं गेलंय. कोरोटी संघाचा संघनायक यश, आपण टॉस का बॉस जवळ येऊन थांबा. कोरोटी कर्णधार लवकर यायचंय, थांबायचंय. जशी मॅच संपेल लगेच टॉस. त्यानंतर विजयी संघाचा कर्णधार, आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेच टॉस का बॉस जवळ यायचंय. टॉस झाल्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन करा, काही हरकत नाहीये. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि रातोडीचं आव्हान जवळ जवळ संपुष्टात येताना दिसतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. अजून एक मोठं बॅटल. मागील मॅच मध्ये जो संघ पराभूत झाला होता कदाचित तोच संघ समोर येतोय का, यासाठी तोच संघ जवळजवळ येण्याच्या वाटेवरती आहे. रामजेबा वाळुंजे हा संघ मला वाटतंय इथे ही क्वालिफायर मॅच खेळताना दिसू शकतो कोरोटी संघासमोर. परंतु कोरोटीचा आजचा पहिल्या मॅचचा खेळ हा खरोखर वाखवण्याजोगे राहिला. बॉलिंगच्या सोबतीने सेमीफायनलमध्ये कोणता संघ एंटर करेल ही येणारी मॅच आपल्याला सांगणार आहे. शेवटचा चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. शेवट सुद्धा गोड झालाय. फलंदाज बाद. सामना जिंकलाय रामजी बाबा वाळुंजे संघानं. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं कौतुक. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. यश, सचिन वझे यांचं आगमन झालंय दुसऱ्यांदा. पहिले येऊन गेलेले आहेत कोरोटी सचिनजी वझे. चला महेश काका या, आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. त्या महेश काकांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार जॉईन होतात. एका बाजूला अपकमिंग यंगस्टर आहे कोरोटी गावातील उगवता सितारा, तर दुसऱ्या बाजूला वाळुंजे गावातील एक अनुभवी क्रिकेटर. येस, थँक्यू. फक्त निर्णय विचारेल, काय निर्णय असणार. बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा यश तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम रामजी बाबा वाळुंजने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता 2 वेगळ्या पोझिशन मध्ये या दोन्ही टीम दिसणार आहेत. ज्याने पहिली मॅच ज्यावेळेला या 2 संघांदरम्यान झाली त्यावेळेला सामना पराभूत झाले होते रामजी बाबा वाळुंजे, ते चेसिंग मध्ये होते. आता ते डिफेंड करणार आहेत. तर समोर कोरोटी संघ ज्याने डिफेंड केला होता ते आता चेसिंगच्या रोलमध्ये असणार आहेत. सो या मॅचला सुरुवात होणार आहे. लगेच दोन्ही संघाने पोझिशन घ्या. जास्त वेळ न घेता मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे सन्माननीय दशरथ पाटील सर यांचा. धन्यवाद भरत मोरे सर. बघूया, अतिशय खुमासदार समालोचन यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात. आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे आणि कोरोडी. टॉस जिंकला या ठिकाणी वाळुंजे. पहिल्यांदा फलंदाजी आणि निमंत्रण नव्हता त्यामध्ये प्रतिस्पर्धी कोरोडी संघाला. चला सामना चालू करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या या ठिकाणी. विकासमती चषक 2024 हे अभूतपूर्व विलक्षण लक्षणीय असं हे दमदार आयोजन वाळुंजे रामजी बाबा वाळुंजे वन द टॉस, डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. कोरोडी संघ तुम्हाला हा सामना जिंकणं बघूया या ठिकाणी महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण डोडाई
या डेबियन लाईव्ह यांच्या 5 ठिकाणी नारंगीवाले यांची मजा आहे रे बाबा, तुमची मजा आहे. मॅच संपल्यानंतर दुसरे प्रोग्राम, लोकांचे हळदी लग्न आहेत, सगळे उपाशी मरतील पण तुम्ही उपाशी मरणार नाही. तुम्ही आणि वाईन शॉपवाले बरं आहे का, त्यांना बघा दारू, बघा दारूला एक हे नाही, तोड नाही. कोरोनामध्ये एक खंबा बघूया, तिनं 3-3, 4-4 हजार रुपयाला खंबा विकला गेला. तर आपल्या ढुंगणाला खास नाही का, 150ची बियर 600ला. विजय वागरी, अच्छा अच्छा, नॉट अ पाटील, विजय वागरी. मला वाटलं पहिला भारत राऊत आहे का, भारत राऊत तो तिकडे 5 होता ना, तो याला तो 40+ असणार. चला 4 ओव्हरची मॅच असेल, बघूया. एक दमदार आयोजन, अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. संपूर्ण पंचक्रोशी मधले हे विकासमती चषक 2024 हे क्रिकेटची पंढरी. आणि जर ट्रॉफी भरत मोरे सर ट्रॉफीज तुम्ही बघितल्या, बघूया एखाद्या 5 लाखाच्या स्पर्धेला देखील नक्कीच. चला वाळुंजे जरा लवकर फिल्डिंग लावूया. कुमार भाऊ लवकर पाठवा, खूप वेळ झालाय. येस, वाले प्लीज. रामजी बाबा वाळुंजे मगाची शेवटच्या चेंडूवर त्यांचा पराभव झाला, बघूया. म्हणजे निसटता पराभव विजय वास्तवांच्या असून निसटला, बघूया. आणि पहिली जोडी या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे संघाचा पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. वरुण आणि साई आणि अखिल. अखिल आणि साई पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, बघूया. रुपेश आणि हा पहिला चेंडू स्टेपवर बघूया. येस, कॅच ड्रॉप बघूया या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कॉलेज झेल होता, परंतु ड्रॉप इट. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार गोलंदाज रुपेश संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे. आणि कोरोडे असा हा विद्यमान सामना. टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा तो निर्णय, धाडसी निर्णय. कारण शक्यतो असे कोण निर्णय घेत नाही, बघूया. शेवटी हे मैदान तसं आहे या ठिकाणी. बॉलिंग मार्क तयार रुपेश, अखिल आणि साई. लेफ्टा महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू, चांगला चेंडू बघूया. तितक्या सभाने चेंडू पुश केला, बघूया. सन्मान दिला, कारण काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची. या तंत्राचा अवलंब केला. 1 धाव मिळते संघाची. धाव संख्या 2 वर, बिनबाद 2. डेबियन मॅन ऑफ द सिरीज सायकल. जवळजवळ 61,000च्या ट्रॉफीज आहे त्या ठिकाणी. फक्त म्हटते 1100 काहीतरी प्रवेश फी आहे. 1100 तुम्हाला सगळा ड्रेस कोड आहे, सगळं आहे. खाना पिना, पिना मतलब वॉटर, छास. नाही तर पिना म्हटलं सगळे येतील दारोडे धावत. जे आयला बरं आहे, पिण्याची सोय आहे. त्यांना म्हटलं हळद आहे का काय. पिना म्हणजे छास पिना. धाव संख्या बिनबाद 2, 2 फॉलन. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर. विद्यमान सामना रामजी बाबा वाळुंजे आणि कोरोडे 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त सामना, कमालीचा सामना. 2 डोक्यामध्ये सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असे प्लीज. अतिशय रमणीय वातावरण. क्रिकेटचा चाललेला मत ज्वर नशा. विकास स्मृती चषक 2024
लेफ्ट आर्म ओ द विकेट फुलटा चेंडू पुन्हा एकदा यस कव्हरच्या डोक्यावरून अफलातून फटका चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफ आणि डीप ड्राईव्ह आणि हा पहिला दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग कलात्मक तंत्रशुद्ध फटका चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या झाली 6 वर बिनबादचा 6 पॉनन चांगला फटका बघूया डिबियन यस आणि हा येस आउटसाइड दॅपस्टॉप पुण्याचा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बघूया पुण्याचा जबरदस्त कमबॅक षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर या ठिकाणी रुपेश पहिला गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज डीप मिड विकेट एक लॉंग ऑन या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट या ठिकाणी मिड ऑन मिड ऑफ आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी समय सूचक फटका चेंडू गेला फक्त पुश केला बघूया लॉंग ऑफला जाईल एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाले 7 वर बिनबाद 7 पॉनन अशी सावध सुरुवात अतिशय जबरदस्त वातावरण संपूर्ण निसर्गरम्य वातावरण भरत मोरे कशाला तुम्ही तिथं काश्मीरला हनीमूनला जाता इथं या जरा ज्या आयला फुकटात आहे सगळं कुठेही कशी रेमटवा कुठं बघा किती झाडं आहेत ज्या आयला लोक म्हणतात 50 म्हणतात 50,000चा पॅकेज इथं येणार नाही बरोबर आहे आणि हा पहिला दमदार सिक्सर भेंगरी शॉट 6 धावा बघूया आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका दमदार टायमिंग आता असं म्हणतात लोक काश्मीरला काय जातात म्हणतो पोरं चांगली गुडगुटीत जन्माला येतात अशी गुडगुटीत जन्माला असते मग मद्रासी तिकडे गेले नसते ते कशाला काळे असते बरोबर की नाही आका साऊथ तिकडे पळाला असता टोटल स्कोर झाला या ठिकाणी 13 वर पहिला दमदार सिक्स जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक जहीर भाई इकडे या जरा बसा आमच्या समोर यानंतर तुम्ही चढा आम्ही उतरणार चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या बरोबर की नाही ही मराठी भाषा आहे जशी वळवावी तशी वळते भरत मोरे की नाही मराठीला तोड नाही हो या षटक क्रमांक पहिलं संपूर्ण पहिल्या षटकात धावा कुठल्या बघूया 13 धावा काय जबरदस्त सुरुवात जबरदस्त बघूया आणि गोलंदाज नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं पठाडीतलं वैयक्तिक पहिलं षटक वाळुंज आणि कोरोडी असे 2 बलाढ्य संघ आमने सामने 2 दिवशी ही प्रतिस्पर्धा प्रतियोगिता जबरदस्त कॉन्टेस्ट जे बाय आया ते नंतर आफ्टर द ब्रेक संपला स्टॅमिना आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि पहिला फलंदाज बाद पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन डीजे ठोक दे डीजेवाला काय आहे का गेला कुठं रॅलीमध्ये नाही गेला ना नाही सध्या रॅलीची दिवस आहे तो काल असंच एक अंपायर पळाला रॅलीमध्ये क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावे भरला पहिला हदरा या ठिकाणी पहिल्या विकेटचा पतन प्रपात पहिला गडी गारत पहिला हदरा पहिली विकेट तडीपार हद्दपार जैर बंद पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स न्यू कंटेस्टंट स्वरूप धावसंख्या 1/13 सद्यस्थिती विद्यमान असते या ठिकाणी रामजी बाबा वालुंजे 1/13 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट चला नवीन फलंदाज स्वरूप आला या ठिकाणी संघाची धावसंख्या 1/13 जरा थोडा स्पीडअप करा राईट आर्म हो दे विकेट आणि हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि हा पहिला दमदार चौकार बघूया तंत्रशुद्ध फटका येस क्या बात आहे चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार बघतील आज धन्यवाद विजय अग्रेला जर बघितलं बघूया या ठिकाणी विली बावडेन प्रति विली बावडेन एक स्टायलिश पंच बघूया थोडासा डान्स जर अजून शिकला नाही बघूया या ठिकाणी यांना मरण नाही मात्र बघूया
कारण स्टाईल आहे, ध्येयबोली चांगली आहे, शरीरयष्टी चांगली आहे या ठिकाणी. धावसंख्या 17 17 एकावर 7 17वर 1/17. अतिशय क्लास फटका होता बघूया. जबरदस्त टायमिंग शॉट, समय सूचक फटका बघूया. ग्लोरियस स्ट्रोक. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक चेंडू जाईल. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे या ठिकाणी. मिळेल फक्त एक धाव, 1 से ज्यादा कुछ बनाई. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाची धावसंख्या 18 18 for 1. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. विकास 11 विकास स्मृती चषक 2024 हे अतिशय नेटका आयोजन, जबरदस्त थाटमाट. आणि हा यस पट्ट्यामध्ये बघूया, खिच के मारा आहे. मिडविकेच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा जबरदस्त फटका. टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर. कर्णधार देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. अतिशय जबरदस्त फटका, टायमिंग शॉट बघूया. पट्ट्यामध्ये आलेला शॉर्ट पिच चेंडू अक्कट टप्प्याचा, ज्याला म्हणतात विवियन रिचर्ड्स असे फटके खेळायचे या ठिकाणी. ताकदीचा पुरेपूर वापर केला. दमदार स्ट्रोक, फुल पॉवरफुल. धावसंख्या नेऊन ठेवली 24वर. कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला, यस अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. सर 1 मिनिट थांबवतोय. कोफराड संघ आणि नवाळे संघ बघा, तुमच्यासाठी हा कॉल याच्यासाठी आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे. कोफराड आलेली आहे, नवाळे पण आली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. कोणत्याही प्रकारचा 1 प्लेयर 2 प्लेयर बाकी राहिले चालणार नाही. एनी हाऊ टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणार नाही झाला तर 5 धावांची पॅनल्टी आहे. आयोजन कमिटीकडून स्ट्रिक्ट सांगण्यात आलंय. या बाबा लवकर या, काल गाढवाचे पाय झाले, आता तुमच्या धरतो नाही का. बरं काय, तुमचं नुकसान व्हायला नको हो. हे काय कमिटी स्ट्रिक्ट आहे हो, इथं कोणाची लाडबीड काय नाही, बरोबर की नाही. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. शिस्तीचा खेळ आहे बघूया या ठिकाणी. टायमिंग इज मोस्ट. आणि षटक क्रमांक दुसरं संपूर्ण. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 24 ना रे, 24 25 25 म्हणजे बरोबर. भरत मोरे 12.5 धावांचं टार्गेट, म्हणजे चांगली सुरुवात आहे. यस दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा 25. पण एक मात्र बरं आहे, झाड आहे म्हणजे बरं आहे. खेळाडूंना पण बरं आहे नाही का, आरामात. जरा गावकप असताना तिथंच मारा, क्वार्टर एक याला तिथंच मारा, आंब्या बरोबर नाही झाडाखाली. जरा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर या ठिकाणी. अर्चित द न्यू बॉलर. षटक क्रमांक तिसरा आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं सांगित तिसरं षटक. 12 चेंडू 25 धावा, 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. राईट आर्म रावून द विकेट. आणि हा यस क्या बात आहे, दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी जबरदस्त टायमिंग, ताकदीचा पुरेपूर वापर केला. आणि ब्रह्मटोळा, वज्रटोळा, भीमटोळा, मुष्टी प्रहार. 6 धावांनी संघाची धावसंख्या 31. डावामधला हा दुसरा दमदार सिक्सर. धावसंख्या 31. काय पाहिजे हो बाबा, काय नाही 31 3वर 1. आणि हा यस आउटसाइड द्याष्ट पुन्हा एकदा या ठिकाणी भरकटला. या ठिकाणी दिशाहीन मारा, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 3/2 म्हणजे 32. अतिशय चांगला स्कोर या ठिकाणी. पण कुठलाही स्कोर तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, कारण थोडीशी खेळपट्टी या ठिकाणी टणक झालेली या ठिकाणी. सकाळी गोलंदाजांना पूरक होती.
आणि हा यस पुन्हा एकदा आडव्या पट्टा मारायचा होता परंतु वेळ आहे या ठिकाणी आणि हा षटक संपला तिसरा या ठिकाणी. करा यूट्यूबला आवाज नाही जात प्लीज. डीबीएन चालू आहे का मग त्याला तो बाहेर असेल ऐकणार मग कोण बरं की नाही मग आता काय बोलणार का हो? डीबीएन यांचं हे जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण बघूया. क्वालिटी आणि क्लिअरिटी इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस डीबीएन. नारेंगी गावचे हे जबरदस्त बघूया. राईट आर्म राहून द विकेट अर्चित आणि हा यस आउटसाइड अष्टम पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या इनमिन फक्त 32 आहे. या षटकामध्ये थोडीशी उसंत बघूया या ठिकाणी. जहीरभाई या ठिकाणी खास करून नारंगी त्यांची ही कर्मभूमी आहे. कुठलीही स्पर्धा त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही नाही का. नारंगी गावची स्पर्धा हे आणि तुकाराम मांगेला 2 म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते 2 असणार तिथं. ती जोडी आहे. आणि हा यस स्टेपआउट झाला. पुन्हा फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आहे. चेंडू गेला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामधून पुन्हा 2 धावा. या चांगला रनिंग बिन विकेट. एवढ्या गरमीमध्ये रनिंग बिटवीन इज जबरदस्त बघूया या ठिकाणी 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 35 2 षटकामध्ये 25 नंतर मात्र या ठिकाणी 10 धावा अजूनही जोडल्यात बघूया. अजूनही बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. इनमिन फक्त 2 बॉल आहेत. काय निर्वा बॉल 2. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज टोटली बेट झाला आणि अशा प्रकारे क्लीन बॉल त्रिफलाचित पितळ उघड्यावर दांडी गोल झाली आणि संघा क्रमांक दुसरा धक्का डीजे ठोक दे. अतिशय चांगलं डीजे सॉन्ग या ठिकाणी. नवीन फलंदाज जाईल अजिंक्य. धाव संख्या 35. भरत मोरे एक ठिकाणी गेल्या वर्षी एका ठिकाणी स्पर्धा होती बघूया. 40+ मॅच होती. 12वा जो नाव सांगायला आला होता तो कुठं गायब झाला. त्याचे झाले बम बम बम. तर त्याला होता संडास लघवीचा त्रास झाली बम बम. म्हणजे असा काय त्रास झाला ना सरळ घरातून आगीत लावून या. नाही म्हणजे आयोजकांना दोष नको लागायला हो. तो घालायला लागला शिव्या. कधी तर पेनल्टी होते. 12 वर्षाचं तर पेनल्टी कर. 40+ नियम हे फार स्ट्रिक्ट असतात. हे तुमची परवडली पण ती 40+ स्पर्धा म्हणजे एवढं स्पर्धा तुमच्याकडे त्या सगळीकडेच आहेत तशी आहेत. त्यांचे नियम स्ट्रिक्ट असतात. 8 वाजता बरोबर चालू होणार. धाव संख्या 35. नवीन फलंदाज राईट आर्मवर ऑन द विकेट. पुढच्या वर्षी आहे का. आणि हा या शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू बघूया. प्रोटेक्शन या ठिकाणी वाईडिश मिड विकेटला बघूया. मिळेल वांदे मिळतील 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. हो येस गोटी नेम. आज मात्र गोटी नेम मात्र सगळ्यांचं जबरदस्त आहे या ठिकाणी. मगाशी त्यांचे 4 रनआउट झाले होते. येस गोट्या या गोटी नेम बरोबर आहे त्या ठिकाणी. पहिले होती बेचकी माहीत तुम्हाला. येस पक्षी महाराज बेचकी. धाव संख्या 36 आणि षटक फिनिश. यस राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. या षटकामध्ये तुम्हाला रान उठावं लागेल. दे माय धरणी टाय ना आव देखा ना ताव देखा. राहिले बघूया 12 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 36 म्हणजे बरोबर 12 धावांचं इक्वेशन. नवीन फलंदाज राहुल. नवीन फलंदाज राव गेले. पंत आले. पेशवे गेले. बाजीराव आले. अकबर गेले. बाबर आले. ठाकरे गेले. शिंदे आले. येणारा नवीन फलंदाज हाय सध्या तरी आहे ना. 4 जून नंतर समजेल.
कोण येतंय कोण जातोय. बोलस नेम शेवटचा गोलंदाज साहिल साई बाबा. धाव संख्या 36. गोलंदाज साई, बॅटिंगला देखील साई आहे. अतिशय रमणीय वातावरण या ठिकाणी. डीजेवाले जरा कोळी गीत लावो. असा सुसाट सुटलाय वारा, नंतर आम्ही बोलतो. नवरा पाहिजे गोरा गोरा नाही का. चला बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. साई दोघे शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमपदी गोलंदाज. कोणाला? अच्छा आता काय भैयाने काय कमी आहेत का? आता बघा एखादी. तर सन्मान्य भालचंद्र बजे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत विकास पाटील चषकाच्या वतीनं. भैयाने केली मग तुम्हाला टेन्शन नाही हो. चला जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, आवर रिक्वेस्ट. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ये चेंडू हवेमध्ये असेल, लॉफ्ट केला, एलिव्हेशन कमी आहे. नशीब चेंडू तोंडात नाही पडला. आल्यानंतर सगळे दात घशात गेले असते. तर किती 3 की 2? 3 रन्स. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द मेके. मात्र वाखाण्याजोगी स्तुत्य आहे. बघूया या ठिकाणी एवढ्या गरमीमध्ये एवढ्या रणरणत्या रखरखत्या उन्हात, तप्त उन्हामध्ये रनिंग बिटवीन द विकेट तुमचं या ठिकाणी खरोखरच आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 38, 38, 39, 39, 3 9. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा दिशाहीन चेंडू यस वाईटचा इशारा. क्या बात आहे. विजय वाघरी एक वेगळी अदाकारी. धाव संख्या 40 वर 0. बघूया म्हणजे आतापर्यंत 10 धावांचं इक्वेशन. अजूनही बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. साई राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा यस या ठिकाणी चेंडू गेलाय मिड विकेटला. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. जिथं 1 धाव तिथं 2 धावेमध्ये कन्वर्ट. धाव संख्या नेऊन ठेवली 42 वर 42. बेचाळीस 4 2 42. चला थोडं स्पीडअप प्लीज. जरा टाइमपास जरा कमी करू कारण का प्लीज. आणि हा नो बॉलचा इशारा. यस 1+1 2 धावा मिळतील. टोटल स्कोर इज 44. 4 वर 4 फ्रीट आहे ना. एकच आहे का 43? अच्छा 43. 4 वर 3. आणि हा शॉर्ट पिच चेंडू भुया हुक केला या ठिकाणी लॉंगलेगच्या डोक्यावरून. जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर निवडले 44. म्हणजे टोटल झाल्या प्रति षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत. अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये तब्बल 3 बॉल. 3 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर फ्रॉम साई. अतिशय नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी. विकास स्मृती चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व जे कोणी पाहुणे असतील मान्यवर असतील त्यांचं पुन्हा एकदा सस्नेह स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बघूया गॉड इज गेस्ट. आणि हा पुन्हा एकदा टायमिंग नमत नाही या ठिकाणी. शॉर्ट फाईन लागले जाईल. मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या 45. 4 वर 5 राहिले. 2 बॉल 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. कोट्यामधले 2 चेंडू बाकी आहेत या ठिकाणी. 2 बॉल्स टू गो फ्रॉम साई. धाव संख्या 45. म्हणजे समवेत आज भरत मोरे असतील एक तंत्रशुद्ध समालोचक, अभ्यासू समालोचक. त्याच्यानंतर जहीर. येस कमी तिथे आम्ही. 46. 4 वर 6 46. आणि जहीरबाईचा एक रेकॉर्ड आहे माहिती आहे. 20-20 मॅच करतो कधी कधी. एकटा माणूस. 1 मॅन शो. 1 मॅन आर्मी. काय त्यांचा घसा आहे बघा. भीमसेन जोशीला देखील लाजवेल. मग काय भीमसेन जोशी पण एवढं काय घात नाही. अभंगवाणी
आणि हा या सकूट डब्याचा चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होईल आणि कोटामट्टे संपल्या बघूया. धाव संख्या 46 आणि जिंकण्यासाठी 47 म्हणजे जवळजवळ आसपास पावणे 12चा अंडर 100 12 48. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी चला कोफराड नवाळे 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 कोफराड या टॉससाठी. कोफराड नवाळे क्वार्टर फायनल नंबर 1. असं 50 लाखाची माडी अन फिरावं फॉर्च्युनर ऑडी कधी रुसली तर मला लाडानं लावे तो लाडी मला रसवेर जगतो सारा मला रसवेर जगतो सारा बनवरा हे गाणं नंतर सेम वाजू द्यात. भालचंद्र वजे साहेब. येस भालचंद्र वजे साहेब. भालचंद्र वजे साहेब विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला मी विनंती करेल भालचंद्र वजे साहेब आपणास की आपण टॉस करण्यासाठी या. दोन्ही कर्णधार तिथे जॉईन झालेत. नवाळे संघ आणि कोफराड या दोन संघादरम्यानची मॅच असेल क्वार्टर फायनल नंबर 1. चला विकास काका आणि बोलिन्स कोण कॉल करणार आहे. विकास काका इज द कॉल फ्रॉम नवाळे. बोलिन्स झालं. मी विनंती करेल वजे साहेब आपण स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. कोफराड टॉस जिंकलाय काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण घ्यायचा प्रयत्न. कालचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहिला. अप्स अँड डाऊन आपण बघितलं. आजच्या दिवसासाठी कशा प्रकारची तयारी कारण समोर नवाळ्याचा संघ आहे. कालच्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हातातली आलेली एक मी सेकंड मॅच घालवली होती आणि लास्टचा मॅच अत्यंत चुरशीचा झाला आमचा. त्यात प्रोग्राम असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. त्याच्यावर आम्ही 3 प्लेअर वेगळे घेतलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. श्रेयस जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. आम्ही सुद्धा फिल्डिंग केली असती. बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आज काही संघामध्ये बदल आहे का. काल जी टीम खेळली होती ती खेळणार की अजून काही बदल. नाही, आमची प्लेइंग 11 सेम राहील. एक प्रश्न विचारा असं वाटतंय मागील वर्षी ऋतिक नाईक टीममध्ये ॲड होते किंवा अजून काही खेळाडू असतील. या वेळेला संघ थोडासा वेगळा आहे म्हणजेच ऋतिक नाही आहे किंवा काय त्याची टर्मी ठरते किंवा काय संघ एकत्रित करण्यामध्ये किंवा तो परफॉर्मन्स घडून आणण्यामध्ये काय अपयश येते का. ऋतिक म्हणायचं गेलं तर ऋतिक आमचा संघाचा ऑलराऊंडर होता. म्हणजे जेव्हा बॅटिंगची गरज असेल तेव्हा बॅटिंग करायचा, जेव्हा बॉलिंगची गरज असेल तेव्हा बॉलिंग पण करायचा आणि तो कॅप्टन्सी चांगली करायचा. सो त्यांची खंत आम्हाला आहेच. पण आता नवीन संघ आहे. आम्ही प्रयत्न करू चांगला गेम करायचा. सर शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे टॉस का पॉस मधून कोफराडने टॉस जिंकलाय. बिंदास कोफराड आणि त्याने बिंदासपणे निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नवाळे संघाला. हे ग्रेट बॅटल असणार आहे. मोठं बॅटल असणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 1चा सामना असणार आहे आणि त्या सामन्याची चुरस बघण्या अगोदर इथून कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र होतोय हे आपण पाहूयात. या ऐकूयात मायक्रोफोनवरती दशरथ पाटील सरांना. धन्यवाद. कुठेही जाऊ नका. पुढची मॅच एक जबरदस्त युद्ध असेल या ठिकाणी कारण दोन्ही संघासाठी अस्तित्वाची मॅच आहे. बघूया सेमीफायनल म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचं सामना कोफराड आणि नवाळे. चला या ठिकाणी लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेअर पाठवून द्या प्लीज. 47 धावांची गरज आहे या ठिकाणी. रामजी बाबा वाळुंजे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. पहिल्या जोडीचं आगमन. 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नक्कीच ही मॅच अतिशय चुरशीची जाईल आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जावा ही श्रींची इच्छा. 47 कोरोडी आहे ना रे 12वा. त्याला ताकाचे 2 ग्लास देता ना म्हणजे घशातून आवाज निघेल नाही का. बरोबर की नाही. गोलंदाज कुमार संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी रामजी बाबा. मागच्या सामन्यामध्ये त्यांचा शेवटच्या चेंडूवर जो पराभव त्यांच्या जिवारी लागले बघूया त्या पराभवाचे उठते. शेवटच्या चेंडूवर म्हणजे वास्तविक हा सामना जिंकला होता परंतु दुर्दैवांत संघ हरला होता या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर निसटता पराभव झाला होता. बघूया बॉलिंग मार्क वर तयार. संघाचा पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगतीपथावर. 47 धावांची गरज आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी.
चारोडी संघाची. चला प्लीज राईट आर्म महोदय विकेट. पहिला चेंडू तयार. पंतांना क्रॉस करतो या ठिकाणी. आणि हा या स्टेअर केला फक्त एका धावसाठी 100 ज्यादा कुछ बनी. टोटल 1 फॉन अन बिनबाद 1 वर. आणि 39 तब्बल. क्या बात आहे. कुमार नाईक गोलंदाज 39 वर्षे. म्हणजे तुम्ही तेव्हा गोधडीमध्ये मुतत होता तेव्हापासूनही क्रिकेट खेळतात बरोबर की नाही. 39 वर्ष तब्बल आपले ज्याने हयात या क्रिकेटमध्ये व्यतीत करणारा बघूया एकमेव कुमार. बघूया अतिशय अजून स्टॅमिना परफॉर्मन्स तोच आहे देखील नाही का. रामदेव बाबा देखील झक मारले त्यांच्या समोर. रामदेव बाबा काय आहे बरोबर की नाही. लोकांना समजा हे तेल लावा ना ते तेल लावा. स्वतःचं ऑपरेशन अमेरिकेला केलं आहे. तेल लावा म्हणजे कमरेखाली. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला झेल. आणि कुमार यानं आपलं पहिला जबरदस्त झटका. 440 होल्ड. एक बाद एक. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटचं पतन. असो 50 लाखाची माडी अन फिरावं फॉर्च्युनर ऑडी. कधी रुसली तर मला लाडानं लावे तो लाडी. मला रसवेर जगतो सारा. मला रसवेर जगतो सारा. गणवरा पाहिजे गोरा गोरा. गणवरा पाहिजे गोरा गोरा. कसला नवरा गोराना कसला काला. सामानामध्ये काही फरक आहे का सांगा मला. सारा त्याच्याशी निग्रो परवडले बघा कसे रेमटवतात. गुगलवर बघून मार पाठे मागे बरोबर की नाही. कसला नवरा काही फरक नाही सामानामध्ये. पहिला फलंदाज बा जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. आय विल रिक्वेस्ट. एक बाद एक. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वन डाऊन द फलंदाज. 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया एक रंगतदार सामना. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. उत्साहवर्धक सामना. आणि हा यस जबरदस्त टायमिंग. दात ओठ खाऊन बघूया. तोलून मापून मारलेला हा दमदार टायमिंग. अपराधी फटका. वज्र टोळा भीम टोळा. गोरा गोरा. गणवरा पाहिजे गोरा गोरा. चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा. चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा. कसा सुसाट सुटलंय बारा. कसा सुसाट सुटलंय बारा. गणवरा पाहिजे गोरा गोरा. गणवरा पाहिजे. संघाची धावसंख्या पहिला दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 7 वर. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असे पण जाईल. नो मॅन्स लँडमध्ये निर्जन स्थळी मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 8 वर. बघूया 47 धावांची गरज. एक जबरदस्त सामना बघूया. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला प्रेक्षणीय सामना. पैसा वसूल मॅच. याच्यानंतर खरी एक रंगतदार सामना. जी बिग बॅटल. 2 बलाढ्य संघ क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्य फेरीचा सामना. उपांत्य पूर्व अशी ही लढत. आणि याच्यातला संघ बघूया जो कोण सेमीफायनलमध्ये जाईल म्हणजे उपांत्य फेरीमध्ये जाईल. बघूया 2 संघामध्ये जी टक्कर संघर्ष. आणि हा यस वास्तविक हा झेल होता परंतु कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही. या ठिकाणी मिडॉनवाल्याने वास्तविक जास्त दरात धावायला पाहिजे या ठिकाणी. तर एक धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 9 वर. 9. विजय वाघरी या ठिकाणी डान्सिंग अंपायर. आपल्याला जो आविष्कार आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. फटका चुकला या ठिकाणी. ओ यस ड्रॉप इट. ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला माझा फाजील आत्मविश्वास. अच्छा ड्रोन. या ड्रोनची भीती वाटते हो. काय कधी 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 कोणी असे फटकाळून बसतात नाही का. येस म्हणजे सांभाळून राहा. या ड्रोनचा काही नेम नाही. एक सोपा झेल लॉलीपॉप झेल होता बघू या ठिकाणी. जजमेंट चुकलं म्हणजे आतापर्यंत दुसरा झेल ड्रॉप झाला या ठिकाणी. मगाशी देखील असा झाला होता. संघाची धावसंख्या झाली 10 वर.
चला थोडं स्पीडअप करा बघूया. पहिलं षटक कुमार यांचं संपुष्टात 10 मोजल्या धावा या ठिकाणी. एक बळी असं बॉलिंग ॲनालिसिस आणि उर्वरित चेंडूमध्ये बघूया 18 चेंडू आणि जवळ 37 धावांची गरज म्हणजे 12.33 असं हे अस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण. जरा नवीन गोलंदाज भेट या ठिकाणी ड्रोनचा वापर या ठिकाणी DBNची ही करामत या ठिकाणी. त्यांचं लाईव्ह बघूया ड्रोन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट. चला नवीन गोलंदाज या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे संघाचा आणखीन एक गोलंदाज या ठिकाणी. 12 चेंडू 18 चेंडू 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक जरी धाव कमी पडली जहीरभाई तरी हात चोळी जावं लागेल. येस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा आता चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी मिड विकेटला जायला मिळेल. फक्त एक धाव. एक से ज्यादा कुछ भी नाही. चांगलं प्रोटेक्शन अचूक फेक. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 11 वर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 11 वर. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपत्र गोलंदाज या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे संघाचा जय. बघा लहान पोरांना किती आवड आहे बघा. हौशेला मोल नाही का. आणि हा शॉट मिड विकेटला पुन्हा एकदा या ठिकाणी. धाव संख्या 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 12 वर. अतिशय दमदार स्पर्धा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे. विकास स्मृती चषक 2024 विकास पाटील यांची जर पार्श्वभूमी बघितली बघूया. एक जबरदस्त प्लेअर. सांगून मारून म्हणजे सांगून षटकार मारणारा एकमेव फलंदाज या पंचक्रोशीमधला. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट परंतु हवेमध्ये आणि फलंदाज बाद झाले या ठिकाणी. ज्या विकेटची तलाश होती बघूया. जो ब्रेक थ्रो हवा होता. आणखीन एक धक्का डीजे ठोक दे. बोलिंगच्या मैदानावर अवतरलेली विजय वाघरी ही दुसरी गावठी रंभा. काय जबरदस्त डान्स या ठिकाणी विजय वाघरी. आय विल सॅल्यूट यू. अजूनही जर प्रॅक्टिस केली त्या ठिकाणी नक्कीच फ्युचर चांगला असे बरोबर की नाही. आम्ही देखील तुम्हाला घेऊन जाऊ आमच्या नवी मुंबईला नाईटला रात्रीला. जे नाईटला मजा आहे ती दिवसाने काळोखात मजा ती दिवसा मजा नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिले. चेंडू गेला या ठिकाणी फस्लिपच्या दिशेने मिळाले एक धाव. चिक्की सिंगल चोटी सिंगलनी संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 13 वर. यस क्या बात आहे. या सगळे सीमारेषे लगत. लॉंग ऑन आणि मिड विकेट बघूया. तब्बल 3 प्लेयर लावले त्या ठिकाणी कारण हवेचा पुरेपूर फायदा उचलतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु फायदा होणार नाही. फक्त मिळेल एक धाव बघूया. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. त्याने ये फक्त एक धाव. यस ओनली 1 रन्स. बॅकअप केला या ठिकाणी. संघाची धाव संख्या 14. थोडंसं अटॅक करावं लागेल. आक्रमण करावं लागेल या ठिकाणी कोरोडी संघ. अन्यथा तुमचं या ठिकाणी स्थान डळमळीत असेल. या ठिकाणी अटॅक करावा लागेल कारण तब्बल 47 धावा तुम्हाला चेस करायची आहे त्या ठिकाणी. धाव संख्या 34 म्हणजे अजूनही 33 धावांची गरज. हो येस पुन्हा एकदा काय जबरदस्त चेंडू होया. अप्रतिम. थोडासा आतमध्ये आला. फलंदाज विवश झाला बघूया. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला मिळाला एक धाव. संघाचा टोटल स्कोर 15 आणि या षटकात धावा मोजल्या फक्त यश यांनी. फक्त इनमी 5 धावा दिल्या. काय गोलंदाजी केली बघूया. अतिशय भेदक मारा, रेचक मारा, तिखट मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम यश. रामजी बाबा कोरोडे या ठिकाणी
वाळूंच्या संघाचं सध्या तरी बघूया एक जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, वर्चस्व. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हटले जवळजवळ 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 म्हणजे प्रति षटका मागूया. तुम्हाला ठोकायचे आहेत 16 धावा. कसेही ठोका, पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. 12 मध्ये 32. 12 balls to go. Required 32 runs. चला स्पीडअप करा घ्या. नो टीम मीटिंग अलाउड प्लीज. रामजी बाबा प्लीज जरा फिल्डिंग लावून घ्या. काय डिस्कशन असेल तर तुम्ही प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल या ठिकाणी म्हटते. आणि सर्व प्लेयर्सना विनंती आहे. बघूया झेहरबाई त्या दिवशी पुण्याला बघूया 11 वर्षाचा पोरगा मैदानामध्येच ऑफ झाला या ठिकाणी. म्हणजे जरा जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी प्या आणि पाणी काढा. काढा म्हणजे घाम गाळा. 12 मध्ये 32. नवीन गोलंदाज वैती पहिलं संघाच्या वजनात तिसरा षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व तयार. नवीन गोलंदाज या ठिकाणी रामजी बाबा वाळुंजे संघाचा संपूर्ण मॅच आपल्या हातामध्ये असताना बघूया. आता मात्र थोडंसं अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रन उठावं लागेल. दे माय धरणी ठाय. षटकार चौकार मारावे लागतील. जरा प्लीज स्पीडअप. जरा फिल्डिंग लावून घ्या रामजी बाबा. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आपल्याकडे वेळ फार कमी आहे प्लीज. काय सामना जिंकल्यानंतर काय मिठ्या मारायच्या नंतर मारा. चला नवीन गोलंदाज साई. 12 मध्ये 32. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघूया अतिशय दमदार स्पर्धा या पंचक्रोशीतली. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा पुल केला बघूया 4 धावांसाठी की षटकार. 6 रन. पॅरल सिक्सर समांतर फटका बघूया. अतिशय तंत्रशुद्ध फटका बघूया. जबरदस्त टायमिंग डीजे. धाव संख्या 21 आणि जिंकण्यासाठी आपण बघूया जवळजवळ 26 धावांची गरज. चेंडू राहिले 11. 11 मध्ये 26 म्हणजे मॅच अजूनही हाताने मॅच बॅलन्स आहे. बघूया जबरदस्त ट्विस्ट, रंजक सामना, रोमांचक सामना, नाट्यमय चित्ततारक सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, धुमशान, काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. एक जबरदस्त बिग फाईट आपल्याला अनुभवायला मिळते. बघूया प्रेक्षणीय सामना. बॉलिंग मार्क व तयार साई. राईट आर्म राऊंड द विकेट. 11 मध्ये 26. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक बघूया. पहिल्यांदा कोहळा दिला डॉट डिलिव्हरी. 1 धाव मिळते बघूया. आणि बरोबरी चेंडू 10 आणि 25. 10 balls टू गो. रेकॉर्ड 25 रन. म्हणजे प्रत्येक चेंडूला जवळजवळ 2.5 धाव. 2.50. आणि 1000 रुपये कॅच घेतला तर अच्छा ड्रोनला जर लागूया. ड्रोनला बघूया 1000 रुपयाचा कॅश प्राईज. अच्छा समोर जो बॅनर आहे त्याला जर थेट लागला चेंडू या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राईज बघूया. यस या ठिकाणी जो समोर जो बॅनर बघता या ठिकाणी आंतरविहार गार्डन बघूया. याला जर थेट चेंडू लागला बघूया 1000 रुपयाचा कॅश प्राईज. एक नामी ऑफर आहे आणि हवा देखील बघूया विरुद्ध दिशेने त्याच्यामुळं. आणि हा यस आउटसाइड द ऑफ बघूया. एक चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डोक्याचा पुरेपूर वापरला. त्यांना माहीत आहे बघूया शॉर्टपिच चेंडू उजव्याच्या बाहेरून फेकले तर फलंदाजांना कुठल्या प्रकारचा मारायचं स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि राहिले 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामना काही जबरदस्त निकराची लढत. तुंबळ युद्ध, द्वंद्व युद्ध बघूया. 2 टोक्यामध्ये यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदर. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस्टर साई तयार. 9 चेंडू 25 धावा. आणि हा यस खरा चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावेचा बेनापीठ. धावरा राहिला या 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गेंदे बची आहेत. जीतने के लिए 23 रनों की जरूरत.
हमारे बाजू में बैठे हैं या ठिकाणी झहीर भाई, अतिशय गरीब माणूस, दिलदार माणूस या ठिकाणी, साधे आणि उच्च विचारसरणी आमचे झहीर भाई. कुठल्याही प्रकारचे घमंड नाही, इगो नाही, अहंकार नाही. आणि हा पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका, पण तो धावा मिळते फक्त इनमेन एक. लॉंग ऑनला या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी तो मै बॅट्समन इज गॉन, रन आउट. आगऱ्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कंपनीला भले का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबत का. या ठिकाणी 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 8 चेंडूमध्ये 23 पाहिजे होते आणि दुसऱ्या धावेला रनआउट झाले. बघूया 7 मध्ये 22, 7 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 22 रन्स. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. येणारा फलंदाज या ठिकाणी सचिन. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. विकेटवर मॅच नाही, हे कंपल्सरी चेसिंग आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल, अन्यथा पराभवाच्या खाईत, पराभवाच्या दरीत तुम्ही झाले. या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार. साईचा हा शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज, असा हा सामना, निकराची लढत या ठिकाणी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस, चेंडू जायला स्क्वेअर लेगला 1 धाव मिळते. बघूया 1 से ज़्यादा कुछ भी नाही. राहिलं शेवटचं निर्णायक षटक. 7 मध्ये 6 मध्ये 21. अंतिम षटक, अखेरचं निर्णायक षटक. फायनल ओव्हर इज गॉन. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 21 रन्स फॉर विक्ट्री. रामजी बाबा वाळुंजे डीजे. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं करते. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं करते. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनात काय करते. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनात काय करते. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनात काय करते. चांगलं सॉन्ग या ठिकाणी डीजे वादनाचं. बघूया अतिशय चांगली दर्जेदार गाण्यांची मेजवानी. राहिला शेवटचा गोलंदाज याच्या हाती. मात्र या संघाचं भविष्य या ठिकाणी 6 मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 2 जर मोठे फटके आले या ठिकाणी, पुन्हा एकदा कमबॅक करतील या ठिकाणी चारोडी संघ. बघूया आणि गोलंदाज बॉलर प्रसन्न, उंचापुरा गोलंदाज, हाईट फॅक्टर जर बघितलं गोलंदाजाचा या ठिकाणी. आणि हा चेंडू पुन्हा यस अक्रॉस द लाईन या ठिकाणी मिड विकेटला जाईल. फक्त मिळेल 1 धाव. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावांची गरज. षटकार चौकार ठोकावे लागेल, षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल, कारण मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 5 मध्ये 20. Five balls to go, required 20 runs. आणि हा येस आउटसाइड द लेग स्टंप. बघूया अपेक्षेपेक्षा जास्त टर्न झाला या ठिकाणी. चिंटू जाईल या ठिकाणी. वाईटचा इशारा. 1 धाव वाढेल या ठिकाणी. 5 मध्ये 19. 5 balls to go, needed 19 runs for चारोडी अगेन्स्ट रामजी बाबा वाळुंजे संघ. अशी ही टक्कर. अच्छा. आणि हा चेंडू मुला येस अक्रॉस द लाईन या ठिकाणी. चेंडू कॉर्नरला. येस थ्रो मात्र बरोबर ना. थ्रोचं चांगला असता नक्कीच फलंदाज बाद. पण 4 चेंडू, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 4 चेंडूमध्ये राहिले या ठिकाणी 17 धावा. 4 डिलिव्हरी लेफ्ट, रिक्वायर्ड 17 रन्स या ठिकाणी. म्हणजे 4 चौकार तुम्हाला मारावे लागतील, तरी 1 धाव तुम्हाला कमी पडते, कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे मिटून. 3 मध्ये 17. 17 पे खतरा.
हो येस, काय जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. येस पंचांचा येस त्या ठिकाणी लेग बायचा इशारा. येस अंपायर टिकले त्या तिथं वाईट डिलिव्हरी. लेग बायचा इशारा बघूया. राहिले चेंडू फक्त इनिमिन. 2 बॉल राहिले या ठिकाणी. 2 बॉलमध्ये 16. येस अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. चेंडू झाला मिड विकेटला आणि शेवटचा चेंडू नेण्या जवळ ब्रह्मलिखित विधिलिखित पराभव अटल काळ्या दगडावरची रेग. राहिला शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू बघूया या ठिकाणी. आणि रामजी बाबा वाळुंजे इज द विनर ऑफ दिस मॅच. या सामन्याचा हिरो बघूया, मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम बघूया. वन मॅन शो, वन मॅन आर्मी जबरदस्त प्रदर्शन केलं आणि आपल्या संघाला एक जबरदस्त विजय आणि प्रतिस्पर्धी संघाचा चारी मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चालली बघूया. प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे रे बा? साई याय बघूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साई. चांगलं प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला बघूया मोठा विजय. जवळजवळ तब्बल 16 धावांनी एक जबरदस्त विजय प्रतिस्पर्धी संघाला दिलेला. व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. चला क्वार्टर फायनल नंबर 1